फाईट करतोय सचिन 11 वांजे संघाला. सलगचे 3 चेंडू 3 षटकार जर का खेळत असेल कोणताही फलंदाज तर सचिन जाधव दादांकडून तब्बल 500 रुपयांचा कॅश प्राइज ते भालुक संघाच्या फलंदाजांसाठी हे पारितोषिक असणार आहे. वांजळे संघ यंदाच्या हंगामामध्ये रघुनाथ ऑल टीम मला वाटते दुसरीच स्पर्धा खेळत आहेत आणि दुसऱ्याच स्पर्धेमध्ये कुठेतरी उल्लेखनीय कामगिरी सध्याच्या घडीला वांजळे संघाकडून होतीये. शिवाजी दादा खुने हे देखील उपस्थित झाले. दादांचा देखील आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी महेश दादांना विनंती करतोय दादा आपल्या शुभ हस्ते शिवाजी दादा खुने यांचा देखील शुभ सन्मान करायचा आहे. एक मिनिट सामना थांबवायचं फक्त सर, एकच मिनिट. शिवादादा खुने यांचं देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेला राहिलं त्याबद्दल त्यांचा देखील इथं शुभ सन्मान केला जातोय. धन्यवाद शिवादादा. चला पंच रेडी, बॅट्समन रेडी, गोलंदाज रेडी, अंपायर्स रेडी आणि आमची भावेश मात्रे अँड ऑल टीम ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्ह ची सर्व टीम देखील रेडी आहे. आजच्या दिवसातील शेवटची लढत, शेवटच्या लढतीला इथे सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर रोहन, पहिला चेंडू आणि रोहनचा पहिला चेंडू फटका फसला. चेंडू खाली क्षेत्ररक्षक बंटी दूरवरून पोहोचलेत आणि पहिल्या चेंडूवर केतन विशेष सिनियरला परतावं लागतंय. पहिल्या चेंडूवर मोठा आदरा, मोठा झटका. ते प्रावी 11 भालुक संघाला केतन बाद. पहिल्या 2 सामन्यांना अनुपस्थित होते, तिसऱ्या सामन्यामध्ये युनिट मध्ये दाखल झालाय आणि पहिल्या चेंडूवर गोल्डन डकची शिकार खऱ्या अर्थाने केतन विषय होतात. चांगली सफलता, चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला रोहनची सुरू आहे. रोहनचा पुढचा चेंडू काळूरामसाठी आणि हा चेंडू देखील कमालीचा पाहायला मिळतोय. खेळाडूंमध्ये उत्साह पाहायला मिळतोय. पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं होतं, मात्र यष्टी रक्षकाला माहिती आहे की बॅटची कडा झाली नव्हती आणि खेळाडू वृत्ती यष्टी रक्षकाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कारण बऱ्याचदा आपण पाहतो खेळाडू अति उत्साही असतात आणि अति उत्साहामध्ये आशाभूत नजरेने पंचांकडे पाहत असतात. मात्र या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पवन डोळेला पाहतोय आणि मयूर शेलवले आहेत स्क्वेअर लेग अंपायरच्या भूमिकेमध्ये. चांगले पंच आहेत, मातबर पंच आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अशा प्रकारच्या प्रेशरचा कोणताच फरक पडणार नाही. दरम्यान मैदानामध्ये घडतंय का तर थोडंसं मिसफील्ड झाली होती, मात्र अशा परिस्थितीमध्ये देखील फलंदाजांनी एकच धाव घेतली आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाचं खातं उघडलं जाईल. संघाचा श्री गणेशा होईल, अकाउंट ओपन केलं जात आहे एका धावेच्या मदतीने. कमालीची गोलंदाजी सध्याच्या कडेला रोहन कडून होती. इथे देखील मोठा फटका खेळायचा होता, मात्र इथे बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही आणि चेंडू जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतं. वांजे संघाला आपण पाहिलं तर या अगोदर नवोदित खेळाडू कुठेतरी कमी होते, मात्र या स्पर्धेमध्ये उतरत असताना सर्व नवखे खेळाडू घेऊन उतरले आणि नवख्या खेळाडूंची, नवोदित खेळाडूंची कामगिरी एखाद्या दिग्गजाला लाजवेल अशी सध्याच्या घडीला होती. कमालीची गोलंदाजी रोहन या गोलंदाजाची आपण पाहतोय. आतापर्यंत रोहनने 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडू मध्ये 1 धाव खर्च करत असताना 1 विकेट देखील मिळवले. रोहनचा पुढचा चेंडू, इथे ब्लॉकहोल डिलिव्हरी, खोलात टाकलेला चेंडू, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कमालीचा चेंडू गोलंदाज रोहनने हाताळला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू येतोय. याच गोष्टीचा आपण उल्लेख करतो रघुनाथ, बरोबर ना? नवख्या खेळाडूंना दिलेली संधी आणि दिलेल्या संधीचं केले जाते सोनं. कमालीची गोलंदाजी सध्याच्या घडीला वांजे संघाचा, सचिन 11 वांजे संघाचा रोहन मैदानामध्ये करून दाखवतोय. काळूराम आणि गणेश सारख्या दिग्गजाला देखील थांबून ठेवलंय, बांधून ठेवलंय, रोखून ठेवलंय, जखडून ठेवलंय. कोणत्याच प्रकारे फटकेबाजी करून दिली जात नाहीये. इथे हा चेंडू लाऊड अपील केली आहे. आता मात्र या अपीलला
फसणार नाहीयेत, कारण पंच आमचे दक्ष आहेत. पवन डोहळे पहिल्या दिवसापासून काय कमालीची अंपायरिंग त्यांची राहिली आहे. स्पर्धेचे आयोजक देखील आहेत, आयोजकांपैकी एक आहेत. मात्र पहिल्या दिवसापासून अंपायरच्या भूमिकेमध्ये आम्ही त्यांना पाहतोय आणि आतापर्यंत एकही निर्णय दादाचा चुकीचा आलेला नाहीये. दक्ष पंच आहेत. रोहनचा पुढचा चेंडू, इथे बॅटची कडा घेतली होतीये, एसटी रक्षकाकडून घडतीये चूक आणि घडतंय काय, जीवनदान मिळतंय. पण जीवनदान कोणाला मिळतंय? गणेश विषय सारख्या दिग्गजाला मिळतंय जीवनदान. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा येतोय. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या अंती धावा धावफलकावर 2 आणि गडी गमावलाय भालुक संघाने 1. डीजे पहिलं षटक कमालीचं राहिलं. गोलंदाज रोहनचं 2 धावा त्याने खर्ची केल्या. पहिल्या चेंडूवर केतन विषय सारख्या मोठ्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये त्याला यश आलं. आता नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. सचिन 11 वांजे संघाकडून हर्षलला कामगिरी कुशल करावी लागेल, कारण क्रुशियल मोमेंट आहे, क्रुशियल मॅच आहे आणि अशा मोमेंटला, अशा अटातटीच्या सामन्यामध्ये कुठेतरी हर्षलला कामगिरी कुशल करावी लागेल. निलेश एगडे, संपूर्ण एगडे कंपनी आज मैदानामध्ये उतरली आहे. एगडे फॅमिली पूर्ण मैदानामध्ये उतरली आहे आणि कामगिरी सध्याच्या घडीला एगडे कुटुंबाची इथे दर्जेदार होतीये. निलेश एगडे, बंटी, रघुनाथ एगडे, गोंडू कामगिरी निश्चितपणाने खुश असतील. आपल्या नौख्या खेळाडूंच्या, नवोदित खेळाडूंच्या कामगिरीने ते खुश असतील. हर्षलचा चेंडू, हर्षलच्या पहिल्या चेंडूवर फटका फसला. चेंडू खाली गोंड्या, करणार नाही कोणती चूक. काळूराम विषयाच्या स्वरूपामध्ये पहिल्याच चेंडूवर हर्षलला मिळते सफलता. काळूराम बाद, विकेट. पहिल्या चेंडूवर हर्षलला देखील मिळते सफलता. पहिल्या षटकामध्ये रोहन आला होता. रोहनने देखील पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर केतनला बाद केलं होतं. केतन विषय तेव्हा बाद झाला. या षटकामध्ये हर्षल आला आणि हर्षलने पहिल्या चेंडूवर काळूराम विषयला बाद केलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होते जगदीश सासे उर्फ बाब्या. आता बाब्यावर मोठी जबाबदारी असेल, कारण भालुक संघाची गाडी पटरीवरून खाली उतरली आहे. केवळ आणि केवळ 2च डबे आतापर्यंत जोडले गेलेत. इथून पुढे किती धावा बनवतात हे देखील पाहणं गरजेचं आहे. हर्षलचा पुढचा चेंडू, हा चेंडू बराचसा बाहेर होता. निश्चितपणाने पंच आमच्याकडे वळालेत, आम्हाला कळवतात अवांतर चेंडू असेल. अवांतरच्या माध्यमातून धाव फलकावर धाव जोडली जाईल. मात्र हर्षल देखील कमालीची गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला. सगळी वांजळकर कंपनी खुश असेल आपल्या या गोलंदाजांची गोलंदाजी पाहून. इथे पुन्हा एकदा फटका बसला. चेंडू खाली गोंड्या, यावेळी करतायत चूक. रघुनाथ कडून घडतीये चूक आणि फलंदाजाला मिळतीये जीवनदान. जगदीश सासेला देखील आल्या पावली माघारी परतवण्याची संधी होती तुमच्याकडे आणि ती संधी तुम्ही हुकवली आहे. हर्षल, अशा प्रकारच्या कॅचेस व्हायला हव्या, कारण निर्णायक सामना आहे आणि निर्णायक सामन्यामध्ये अशा प्रकारच्या चुका फार महागड्या ठरतात. कारण जगदीश सासे देखील एक मातब्बर बॅट्समन आहे आणि त्याला तुम्ही संधी देता. हा चेंडू, चांगलं फुटवर्क आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र गोलंदाजाला देखील खरोखर दाद द्यावी लागेल. फलंदाजाला आधीच पाहिलं होतं की शफल होतोय, पायांचा वापर केला जातोय आणि चेंडू फलंदाजापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थाने गोलंदाज करतोय. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता, मात्र त्यामध्ये अनसक्सेसफुल. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. कमालीची गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. मूर्ती लहान कीर्ती महान. वय जरी माझं लहान असलं
तरी माझे कारनामे बरेच मोठे आहेत हे सांगत असताना गोलंदाज हर्षल. पुढचा चेंडू हर्षलचा. इथे फटका फसला. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दूरवरून पोहोचले होते. त्यांच्याकडून घडतीये चूक आणि जीवनदान मिळत फलंदाजाला. क्षेत्ररक्षकाची जरा विचारपूस करायची आहे. पाणी घेऊन जा. हे घ्या पाणी घेऊन जा. क्षेत्ररक्षण करत असताना झेल तर सुटलाय आणि चेंडू सरळ जाऊन मला वाटतं चेहऱ्यावर आदळला. 2 धावा धावल्या आणि चेंडू झालेत आतापर्यंत 4 चेंडू झालेत. मात्र 2 चेंडूंवर 2 सफलता. बाब्याला देखील जीवनदान मिळत आहे. गण्याला देखील जीवनदान मिळत आहे. अशा प्रकारच्या चुका करून जमणार नाही. कारण समोर तुम्ही खेळताय बालुक संघासमोर. दादा संघ आहे, दिग्गज संघ आहे. इथे चांगला फटका पाहायला मिळतोय लेटकटचा लाजवाब नजराणा आणि हा चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चालाय सीमा पाय. जखमेवर चोळलं जातंय मीठ. हा येतोय चौकार. एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. 11 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. मात्र भालुक संघाला देखील कमालीचा संघर्ष करावा लागतोय. एक धाव मिळवण्यासाठी भालुक संघाला संघर्ष करावा लागतोय. हर्षलचा पुढचा चेंडू. इथे रिव्हर्स अटेम्प्ट. बॅटची कडा तर घेतली आहे. क्षेत्ररक्षण कमालीचं झालंय आणि घडतंय का नॉन स्ट्राईक एंडला बाब्याची विकेट. कमालीचं प्रेझेन्स ऑफ माइंड रघुनाथचं. चेंडू पकडल्या पकडल्या सरळ गोलंदाजी करणाऱ्या एंडला थ्रो केला आणि रनआउटच्या माध्यमातून बाब्याला परतावं लागलं. बाब्या बाद. धन्यवाद डीजे. 2 षटकांचा खेळ झाला. 2 नौखे गोलंदाज प्रेक्षकांनी पाहिले. 2 नौखे गोलंदाज वांजळेकरांनी वापरले आणि त्यांचा वापर हा कमालीचा फायदेशीर ठरला. तो सचिन 11 वांजळे संघासाठी. पहिल्या षटकामध्ये 2 धावा खर्ची केल्या रोहनने. त्यानंतर हर्षल गोलंदाजीसाठी आला. हर्षलने देखील केवळ 9 धावा खर्ची केल्या. म्हणजे चांगली गोलंदाजी राहिली आहे. 2 षटकांमध्ये केवळ आणि केवळ 11 धावा भालुक संघाच्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. आता तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न वांजळे संघाकडून राहील. जर का 2 झेल झाल्या असत्या हर्षलच्या षटकामध्ये तर निश्चितपणाने धावफलक आणखी खालावलेला आपल्याला पाहायला मिळालं असतं. मात्र जीवनदान मिळालं होतं. रनआउटच्या स्वरूपामध्ये बाब्या बाद झालाय. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज विघ्नेश येतोय. आता विघ्नेश कशा प्रकारची कामगिरी करतोय हे देखील पाहावं लागेल. इथे घडतंय काय वाईट चेंडू असेल. येस वाईट साठी रिव्ह्यू तर आहे टीम वाईट नो बिमर साठी. आपण चेक करूयात. येस इट इज वाईट बॉल. वाईट चेंडू असेल. अवांतर चेंडू असेल आणि अवांतरच्या माध्यमातून आता धावफलक वाढेल जाऊन पोहोचेल ते 12 या आकड्यावर.
येस, भालुक संघाच्या खेळाडूंना विनंती आहे की काळूराम वरती डगआउट मध्ये बसा. आयोजक कमिटीच्या वतीने आमच्यापर्यंत सूचना पोहोचवल्या जात आहेत, थोडस सहकार्य आम्ही अपेक्षित करतो. इथे मोठा फटका, जयेश मोरेच्या आक्रमण, संघर्षाला झाली आहे सुरुवात. चेंडू फेकून दिला सीमारेषे पार, षटकार. धन्यवाद डीजे. वाईट चेंडू आल्यानंतर षटकार येतो. धडपण क्रिएट केलं जात आहे जेपीच्या माध्यमातून, कारण विघ्नेश एक नौका खेळाडू आहे, नवोदित खेळाडू आहे आणि नवोदित खेळाडूच्या विरोधामध्ये खेळत असताना आक्रमणाला सुरुवात झाली आहे. वंडर बॉय ऑफ मुरबाड जेपीच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळाला. येस, चेंडू दिला जातो. येस, मॅच बॉल आलाय. आपण कंटिन्यू करणार आहोत. पंच तो बॉल तुमच्याकडे ठेवा. पुन्हा जर का चेंडू गेला तर त्या चेंडूने मॅच आपण कंटिन्यू करू. षटकार आलाय. आता इथून पुढे कामगिरी कशी राहते पाहावं लागेल. विघ्नेशच्या विरोधामध्ये आक्रमण केलं जाते, मात्र विघ्नेश देखील कमी नाहीये. आणि इथे काय घडतंय, यष्ट्या उद्ध्वस्त होत आहेत. याच गोष्टीचा आपण उल्लेख केला होता की विघ्नेश देखील कमी नाहीये. षटकाराच्या नंतरचं हे चोख प्रत्युत्तर, यष्ट्या उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉयड. फलंदाज जयेश मोरे, वंडर बॉय ऑफ मुरबाडला इथे आश्चर्यचकित केलाय विघ्नेशने. गडीबाद. इथं कमबॅक करून देतोय, कारण जसा पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, भालुक संघाच्या अशा अपेक्षा पल्लवित झाल्या होत्या. जयेश मोरे यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या, मात्र अपेक्षांना तडा जातोय आणि तो तडा देतोय खऱ्या अर्थाने गोलंदाज विघ्नेश. कमालीची गोलंदाजी. विघ्नेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. विघ्नेशचा पुढचा चेंडू, केतन विषय ज्युनियर साठीचा हा चेंडू कमालीचा पाहायला मिळाला. तिथे घडतंय काय, एक चोरटी धाव. बाईच्या स्वरूपामध्ये मिळणारी ही चोरटी धाव धावफलकावर धाव अंकित केल्या जातील. आता गणेश विषयने स्वतःवर जबाबदारी दाखवली, स्वतःकडे स्ट्राईक घेतली आहे, मात्र इथून पुढे कामगिरी करावी लागेल, कारण टॉप ऑर्डर मधला मला वाटतं एकच फलंदाज गणेश विषय मैदानामध्ये दाखल आहे. गणेशच्या विरोधामध्ये पुन्हा एकदा विघ्नेश सज्ज होतोय आणि इथे नो बॉल, नो प्लस 6. बीमर येतोय आणि बीमर वर खेळला जातोय हा षटकार. 7 धावा. सन्माननीय भालचंद्रजी चौधरी हे देखील इथे उपस्थित झालेत, त्यांचे देखील मनपूर्वक आभार आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तरी भालचंद्र दादांना देखील विनंती की दादा या, आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं. भालचंद्र दादा चौधरी मोरईपाडा हे देखील इथे उपस्थित होत आहेत, सामन्यांचा आस्वाद घेत आहेत, त्यांचं देखील मोस्ट वेलकम. मात्र वळूया सामन्याकडे. गणेशने स्वतःला बॅक केलं, गणेशने स्वतःवर जबाबदारी दाखवली, विश्वास दाखवला आणि विश्वासावर खरे उतरत असताना सध्याच्या घडीला गणेश. षटकार आलाय, पुढचा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा गणेशच्या बॅट मधून आणखी एक षटकार.
ज्या धावांची कोंडी पाहायला मिळत होती, ज्या धावांसाठी एक एक धावेसाठी भालुक संघ तरसत होता, तिथे आता गण्या बरसतोय आणि गणेशच्या बॅट मधून धावांचा पाऊस सध्याच्या घडीला मैदानामध्ये सुरू झालाय. गणेश विशे युवीच्या बॅट मधून आक्रमणाला सुरुवात झाली आहे. गणेशची तलवार चालतीये मैदानामध्ये, या रणांगणामध्ये गणेशची तलवार चांगलीच चालतीये, बोलतीये. इथे पुन्हा एकदा सलगचा तिसरा ब्लास्ट गणेश विशेच्या बॅट मधून, सलगचा तिसरा. या षटकामध्ये कमालीच्या वेगाने धावा येत आहेत. बाद झाल्यानंतर असं वाटत होतं कुठेतरी धावसंख्येला ब्रेक लागेल, मात्र गणेशने स्वतःवर विश्वास दाखवला, स्वतःकडे स्ट्राईक ठेवली आणि त्यानंतर विघ्नेशच्या विरोधामध्ये आक्रमण करत असताना गणेशची बॅट चांगलीच बोलतीये. सलगच्या 3 चेंडूंवर 3 षटकार खेळलेत गणेशने. धावफलकाचा विचार केला तर धावफलक आता फ्लाय होत जाऊन पोचते तब्बल 38 या आकड्यावर. जिथे 2 षटका अंती 11 धावा होत्या, तिसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत बऱ्याच धावा खर्ची केल्यात त्या गोलंदाज विघ्नेशने. 38 धावा धावफलकावर. हा चेंडू कमालीचा राहिला, एक मिनी कमबॅक गोलंदाज विघ्नेशचा राहिला आणि पंचांचा षटक समाप्तीचा इशारा होता. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकामध्ये धावा धावफलकावर लावल्या गेल्या 38. म्हणजे या षटकामध्ये धावा आल्या तब्बल 27. पहिल्या 2 षटकांमध्ये 11 होत्या आणि या षटकामध्ये आल्या 27. अशा एकूण 38 धावा धावफलकावर लावल्या आहेत त्या प्रावी वॉरियर्स भालुक संघाच्या. आता आणखी 6 धावांचा 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 6 चेंडूंमध्ये किती हे देखील पाहणं गरजेचं आहे. इकडे भाऊ कालेकरांचं अस्तित्व धोक्यात आहे. जरा प्रेक्षक मंडळीला विनंती आहे की थोडं सांभाळून तिथे बसा. इथे भाऊ कलेकरांची बांधणी जरा सुटली आहे, त्यामुळे थोडीशी काळजी घ्या स्वतःची. संध्याकाळचं सत्र आहे, ऊन देखील नाहीये, त्यामुळे थोडं बाजूला बसले तरी काय हरकत नाहीये. पण मैदानामध्ये घडतंय काय, धोक्याची घंटा खऱ्या अर्थाने गोलंदाजांसाठी आहे, कारण गोलंदाजांच्या विरोधामध्ये मोर्चा उघडला तो म्हणजे दोनही फलंदाजांनी. या अगोदरच्या षटकामध्ये गणेश विशे तळपला होता, आता या षटकाच्या सुरुवातीलाच केतन विशे ज्युनियर तळपला. मी फक्त नावाने ज्युनियर आहे, माझी कामगिरी सिनियर पेक्षा कमी नाही आहे हे दाखवत आहेत केतन विशे. इथे पुन्हा एकदा सलगचा दुसरा केतन विशे ज्युनियरच्या बॅट मधून आणखी एक प्रहार षटकार. धन्यवाद विजय. संघ अडचणीमध्ये असताना कोणत्या तरी फलंदाजाला उभं राहणं गरजेचं होतं. गणेश विशे खेळपट्टीवर उपस्थित राहिला आणि त्याची साथ देत असताना सध्याच्या घडीला केतन विशे देखील प्रहार करतोय, आक्रमण करतोय. सलगच्या तिसऱ्या चेंडूवर इथं मोठा फटका खेळला जातोय, क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत, फेकी करतील तोपर्यंत एकच धाव इथे जाऊन पूर्ण होती. एकच धावेवर समाधानी राहिले गणेश विशे, कारण गणेशला माझ्या बॅट मधून चांगल्या धावा येत आहेत, त्यामुळे स्वतःला बॅक केलाय, स्वतःवर विश्वास दाखवलाय. आता इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी गणेशची राहते ते देखील पाहूयात. इथे फटका चांगला पाहायला मिळतो, क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत आणि एकाच धावेवर समाधानी राहत आहेत. धावफलकाचा विचार केला तर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये इथे फलंदाज केतन विशेला बाद व्हावं लागतंय. केतन विशे बाद होतोय, नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय संदीप सासे. संदीप मैदानामध्ये दाखल होतोय, 12 नंबर जर्सी. चांगली बॅटिंग राहिली केतनची, चांगले फटके, आणि ज्यावेळी संघाला गरज होती त्याच वेळी संघासाठी उभा राहिला.
हा चेंडू, चांगली जजमेंट. मात्र विचार केला केतनचा तर केतन विषय सिनियर तर पूर्णपणे फ्लॉप ठरला. मात्र केतन विषय ज्युनियरनी त्याची बाजू उचलून धरली आणि चांगल्या धावा. आणि इथे सध्याच्या घडीला सिनियोरिटी दाखवतोय गणेश विषय. चेंडू चाललाय सीमारेषे पार, आणखी एक 6 षटकार. धन्यवाद डीजे. एक चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. तब्बल 59 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. धावांचा उच्चांक गाठला जातोय पहिल्या 2 एक चेंडू अजून देखील शिल्लक आहे. येस, षटकार येतोय आणि 2 धावांची पेनल्टी इथे बालुक संघाला दिली जाईल. आपण डगआउट मध्येच बसायचा होता. एक चेंडू अजून देखील शिल्लक होता. शेवटच्या क्षणाला पेनल्टी 2 धावांची जोडली जाईल बालुक संघाच्या खात्यामध्ये. चांगला खेळ राहिला. षटकार येतोय आणि षटकाराच्या सहाय्याने धावफलक 4 षटकांती झाले 68. माफ करा 65 आणि 66 धावांचं आव्हान असेल ते सचिन 11 वांजळे संघासमोर. 2 धावांची पेनल्टी इथे असेल बालुक संघाला, त्यामुळे 2 धावा वांजळे संघाच्या खात्यामध्ये ऑलरेडी ऍड केल्या जातील. म्हणजे समीकरण 24 चेंडूंमध्ये 64 धावांचा असणार आहे. आता ते कशा प्रकारे पार केलं जातं हे आपण दुसऱ्या सत्रामध्ये कैलास शेलवले सरांच्या आवाजामध्ये ऐकूयात. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. आणि आपणा सर्वांची मी स्वप्नील रजा घेतोय. पुन्हा भेटूयात उद्याच्या सत्रामध्ये. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. थँक्यू स्वप्नील सर. खेळाच्या दुसऱ्या डावामध्ये तुम्हा सर्वांचं, मान्यवर पाहुण्यांचं, खेळाडू मित्रांचं, त्याचप्रमाणे सर्वांचं सहर्ष मनापासून स्वागत. ऑफिशियल जोडी मयूर शेलवले सर, पवन डोले सर या मॅच मध्ये आता सज्ज झाली आहे. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जाईल ती ग्रामीण स्पोर्ट्स लाईव्हची संपूर्ण टीम, भावेश म्हात्रे सर आणि संपूर्ण टीम आमच्यासोबत जोडली गेली आहे. मॅचला होते सुरुवात. पहिला चेंडू, बॅटची एज, झेलची संधी तिथे झाली होती, परंतु झेल घेण्याचा कोणताही प्रयत्न तिथे एकवटला गेला नाहीये. त्यात कारणास्तव पहिल्या चेंडूवर येते एक सिंगलच्या साह्याने धावपळक सध्याच्या घडीला फ्लाय झाले 1 या आकड्यावर. डावाला होते सुरुवात. दुसऱ्या डावामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये एका बाजूला संघ असेल सचिन 11 वाजले, त्यांच्या विपक्ष प्रावी वॉरियर्स भालुक. 2 मातब्बर संघांच्या मध्ये होणारी आजची महत्वाची मॅच. कोणता संघ या
स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र फेरीमध्ये प्रवेश निश्चित करेल. मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला फलंदाज शेखर चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग वेळेवर जसा फलंदाजीसाठी गेला, रिवर्सचा पवित्रा त्याने स्वीकारला आणि थेट चेंडूला सीमारेषे पार धरले. धावा आल्या 4 चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावपळक 5 या आकड्यावर जाऊन पोहोच. थँक्यू. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर करणवर आता आक्रमण चढवलं जात आहे. फलंदाज शेखर पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस लेंथ आता चांगली तिथे पाहायला मिळते गोलंदाज करणच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. एकंदरीत निर्धारित 4 षटकांची लढत आहे आणि धावा बनवायच्या 66. विचार केला तर पहिल्या 2 षटकासाठी संघर्ष राहिला होता धावांचा. पहिल्या डावामध्ये आपण पाहिलं तर भालुक संघाचा, मात्र तिथून पुढे कमालीची फलंदाजी 2 फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस देखील शॉट गुडलेटवर पिक करत चेंडू थेट किपरच्या हातामध्ये दाखल झाला. निर्धाव चेंडू लागोपाठचा दुसरा निर्धाव तिथे पाहायला मिळतो गोलंदाज करणच्या माध्यमातून. 2 चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक मार्गस्थे. P1च्या षटकामध्ये चांगली कामगिरी सध्याच्या घडीला घडत असताना करणच्या माध्यमातून शपल झाले. ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी तिथे होती. जयेश मोरे जेपी तिथे दाखल झाला होता. प्रयत्न तर 100% राहिले होते, परंतु थोडे मागे राहिले. कारणास्तव आता या चेंडूवर धावा मिळतील. 2च्या साह्याने धावपळक जाऊन पोहोचेल 7 या आकड्यावर. 4 षटकांमध्ये तब्बल 66 धावेंचा पाठलाग करायचे. मोठे फटके तुमच्या बॅटमध्ये येणं आवश्यक असेल. एकेरी दुहेरी धावेने समीकरण जमणार नाही. जर सामना इथून पुढे जिंकायचा असेल, या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल व्हायचं असेल, तर मोठेच फटे येणे आवश्यक असेल. पहिल्यांदाच स्टान्स घेतला होता, मात्र समोर तिथे चेंडू हेरला होता. टप्पा कसा फेकायचा, गोल कसा फेकायचा हे हेरलं होतं आणि शेवटचा चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावपळकावर धावा 7 आहेत आणि 2 धावा पॅनल्टीच्या ऍड करून एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर. पहिल्या षटकामध्ये अगदी इकॉनॉमिकली कामगिरी राहिली गोलंदाज करणची. पहिल्या 2 सामन्यामध्ये देखील कामगिरी त्याची चांगली राहिली होती आणि या निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये देखील अगदी इकॉनॉमिकली कामगिरी आपल्या संघासाठी त्याने बजावली आहे. मात्र तदनंतर आता दुसऱ्या षटकाला होणारी सुरुवात, दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर काळूराम दाखल झालेत सकाळच्या सत्रामध्ये आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील त्याची कामगिरी चांगली राहिली होती. मात्र या मॅच मध्ये आता कशा प्रकारची कामगिरी आता पाहायला मिळेल. ओव्हरपिच चेंडू होता, आडव्या बॅटने बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु तिथे प्रयत्न फसला आणि पहिला चेंडू निर्धाव हाताळत असताना गोलंदाज कालूराम. सुरुवात तर चांगली राहिली आहे. अगदी आपण पाहू शकता पहिला चेंडू डॉट हाताळलाय. इथून पुढे कशा प्रकारची कामगिरी असेल गोलंदाज काळूरामची येणारा काळ, येणारी वेळ नक्कीच सांगून जाईल. मात्र आता इथून पुढे मोठे फटके येणं आवश्यक असेल टीम वांजले संघासाठी. बॅकफुटवर गेले, फटका दमदार आहे. तिथे क्षेत्ररक्षक सेकंड अटॅक मध्ये कमालीचा झेल पकडत रितेश तिथे फिल्डर होते, केली नाहीये चुकी. फलंदाज प्रमोद बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी सध्याच्या घडीला दुसऱ्या स्पेल मध्ये गोलंदाज कालूराम करत असताना पहिला चेंडू डॉट, नंतर विकेट आपल्या संघासाठी मिळवून दिली. प्रमोदला त्याने माघारी परतवून लावले. पहिला ब्रेक थ्रू दिला टीम सचिन 11 वाजले संघाला. नवीन फलंदाज मैदानात रोहन दाखल झालाय. रोहनची कामगिरी गोलंदाजीमध्ये तर चांगली राहिली होती, मात्र आता फलंदाजीमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाले. तिथे कामगिरी चांगली करावी लागेल. बॅकफुटवर पुन्हा एकदा कट केलाय. फक्त एक सिंगलच्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला टीम सचिन 11 वाजले संघाचं जाऊन पोहोचतोय 10 या आकड्यावर. धावपळक जाऊन पोहोचले 10 या आकड्यावर.
15 चेंडू 56 धावेंची गरज. इथून पुढे पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 14 चेंडू 56 ची गरज. 14 चेंडू मध्ये 56 धावा बनवायच्या असतील तर आक्रमकता आता इथून पुढे स्वीकारावी लागेल. गोलंदाजीवर आक्षेप नोंदवलाय. फेअर असेल. डॉट चेंडू तिथे गोलंदाज कालुरामच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, तिथे दिशा देण्याचं काम सिंगल तर पूर्ण झाली आहे. मात्र तिथे बाउंड्री लाईनच्या जवळ चांगलं क्षेत्ररक्षण अगदी जेपीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. दोन धावा येत आहेत. 2च्या मदतीने धावपळक सध्याच्या घडीला टीम सचिन 11 वांजले संघाचा जाऊन पोहोचते 12 या आकड्यावर. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण तिथे थोडे पंबल झाले, थोडे दूर राहिले. कनेक्शन तर चांगलं राहिलं होतं फलंदाजाच्या माध्यमातून, परंतु शेवटच्या चेंडूवर येते एक सिंगल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेल्या 2 षटकांच्या अखेरीस धावपळकावर धावा सचिन 11 वाजले संघाच्या जाऊन पोहोचेल 13 या आकड्यावर. दोन षटकांच्या अखेरीस धावपळकावर धावा 13, एक गडी बाद. धोक्याची घंटा सध्याच्या घडीला सचिन 11 वाजले संघासाठी. मात्र मंडप डेकोरेटर्स भाऊ काळेकर यांनी जो स्टँड उभारलाय त्याच्यासाठी सध्याच्या घडीला तिथे डोक्याची घंटा आहे. मात्र मैदानाच्या आतमध्ये आता तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर डावकुरे हाताचे गोलंदाज केतन दाखल झालाय. केतनच्या पहिल्या चेंडूवर एक सिंगल आली आहे. धावपळक 14 या आकड्यावर जाऊन पोहोचलाय. निर्णायक महत्वाची मॅच आहे. कोणता संघ या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल होईल, एका चमचमीत ट्रॉफीवर इथून पुढे कोणता संघ आपलं नाव नोंदी करेल हे नक्कीच पाहण्यासारखं असेल. मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये भालुक संघाची कामगिरी चांगली होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या, फक्त 2 धावा पॅनल्टीच्या तिथे देखील ऍड झाल्या. मात्र यावेळेस फुल टॉस चेंडू होता, फटका तिथे चांगला आहे. चौकार आळा आणि चौकाराच्या मदतीने धावपळक जाऊन पोचले 18 या आकड्यावर. बऱ्याच कालानंतर हा चौकार आलाय. बॅकफुटवर गेले, कट केले, तिथे क्षेत्ररक्षक एक सिंगल. आणि सध्याच्या घडीला आपण पाहतोय सिंगलनेच हे धावपळक अगदी संत गतीने पुढे सरकेल 19 या आकड्यावर. निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये 4 षटकांमध्ये तब्बल 66 धावेंचा पाठलाग करण्यासाठी तुम्ही दाखल झालायत. एकेरी दुहेरी धावेने समीकरण जमणार नाही. अधिक मोठे फटके तुमच्या बॅट मधनं येणं आवश्यक असेल आणि त्यात अनुषंगाने फलंदाजीसाठी दाखल झाले होते. मात्र अगदी आपण पाहू शकता थांबून ठेवले, रोखून ठेवले बालुक संघाच्या गोलंदाजीने टीम सचिन 11 वांजले संघाच्या फलंदाजाला. 66 धावेंचा पाठलाग करायचे, धावा बनूनच देत नाहीयेत. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक धाव घेण्याचा प्रयत्न. डिरेक्ट हिट जर आली असती तर नक्कीच फलंदाजाला आता मैदानाचा काढता पाया घ्यावा लागला असते. मात्र एक सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने सध्याच्या घडीला वांजले संघ जाऊन पोहोचेल 20 या आकड्यावर. तिसऱ्या षटकातील 2 चेंडू शिल्लक, एक गोलंदाजी ट्रॅकवर केतन बिगिट काढण्याचा प्रयत्न, अगदी बॅटच्या पुढे पडला आणि तिथून गिरकी घेत थेट कीपरच्या हातामध्ये जाऊन विसवला. डॉट चेंडू. आता समीकरण सध्याच्या घडीला खूप अवघड होत असताना आपल्याला पाहायला मिळते वाजले संघासाठी.
हेलिकॉप्टर उडवलाय सक्सेसफुली, टायमिंग पाठवून दिलाय चेंडूला लॉंग ऑन रिजन मध्ये. बिग हिट बऱ्याच कालावधीनंतर वांजले संघाच्या डगआउटला दिलासा देणारा हा षटकार. थँक्यू. पहिल्या चेंडूवर आली विकेट. नवीन फलंदाज मैदानात नितीन दाखल झालाय. आता समीकरण सध्याच्या घडीला खूप अवघड ठरत असताना आपल्याला पाहायला मिळते वांजले संघासाठी. नवीन फलंदाज तेजस दाखल झालाय. शॉट तिथे चांगला आहे, कनेक्शन प्रॉपर आहे, टायमिंग कमालीचं झालं होतं, मात्र तिथे क्षेत्ररक्षक उभा टाकला आणि त्याने लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवर विकेट मिळवून देत असताना सध्याच्या घडीला गोलंदाज जगदीश फलंदाज बाद. लागोपाठच्या दोन चेंडूवर विकेट मिळवत असताना सध्याच्या घडीला चांगली कामगिरी गोलंदाज जगदीशची आपल्याला पाहायला मिळते. येणारे 4 चेंडू 40 धावेंचं समीकरण इक्वेशन मैदानामध्ये रंगलंय आणि या ओव्हरमध्ये जगदीश आता हॅट्रिक वर असेल. पहिल्या चेंडूवर देखील विकेट, दुसऱ्या चेंडूवर देखील विकेट. बिगिट करण्याचा प्रयत्न, हॅट्रिक कंप्लीट होऊ शकले नाही, मात्र तिसरा चेंडू येतो निर्धाव. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये भालुक संघाच्या माध्यमातून. मात्र इथून पुढे विचार केला तर हा सामना आता खूप दूर राहिला टीम वाजले संघासाठी. मात्र आजच्या दिवसामध्ये देखील त्यांनी कामगिरी चांगली राहिली. मिस हिट, बॉल खाली, क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी, फलंदाज होईल बाद. मनीष बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज मैदानात रघुनाथ दाखल होतील. मात्र समीकरणाचा जर विचार केला तर 2 चेंडू 40 धावेंची गरज. इथून पुढे आता हा सामना खूप लांब राहिला टीम सचिन 11 वांजले क्रिकेट संघासाठी. मात्र अगदी विजयाच्या जवळ आता दाखल झालेत भालुक संघ. ओवधी कवच फटका चांगला आहे, इनसाइड आउटचा नजाकत भरा फटका तिथे फलंदाजाच्या माध्यमातून. चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर, अगदी धावसंख्येला कोंडी फोडणारा बल्याच कालावधीनंतर हा चौकार येईल. मात्र चौकार जरी आला तरी इथून पुढे आता हा सामना पूर्णपणे गमावलाय टीम वांजले क्रिकेट संघाने. शेवटचा चेंडू आहे, धावा अजून भरपूर बनवायच्या, 36 धावेंची गरज. बिगेट करण्याचा प्रयत्न, परत शेवटचा चेंडू येईल डॉट. आणि या स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये आणि आजच्या दिवसामध्ये कमालीचा खेळ दाखवत टीम प्रावी वॉरियर्स भालुक संघ क्वालिफाय झाले आणि स्पर्धेच्या टॉप 5 मध्ये दाखल झालेला आहे. मनपूर्वक अभिनंदन. हार्ड अँड टफ लक टीम सचिन 11 वांजले क्रिकेट संघ. दोन्ही